उन्हाळा हा अतिशय तीव्रपणे साताऱ्याकरांना जाणवत आहे आणि आदरणीय संतोष पाटील कलेक्टर साहेबांनी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे की आपण उष्माघाताचा हा जो तापमानाचा पारा आहे तो 40.3 वर आलेला आहे आणि हा सर्वांनाच त्रासदायक आहे। तरी या दिवसामध्ये आपण बाहेर पडताना सुती कपडे घालावीत, डोक्याला रुमाल बांधावा, टोपी घालावी। ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो 12 ते 4 या वेळेपर्यंत बाहेर पडू नये आणि याचप्रमाणे शाळेत जाणं, परीक्षेचा कालावधी असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या आणि येणाऱ्या मुलांची सुद्धा, पालकांची सुद्धा, ज्येष्ठ नागरिकांची शालेय प्रशासनाने काळजी घेतली गेली पाहिजे आणि मुलांच्याकडे भरपूर पाणी आहे की नाही किंवा ते पाणी शाळेकडून विचारपूस करून ते मुलांना भरपूर दिलं गेलं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे, पोट भरून जेवलं पाहिजे आणि जशी माणसांची काळजी घेतो त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांची सुद्धा आपण या दिवसामध्ये मुक्या प्राण्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। मुक्या प्राण्यांना सुद्धा पाणी ठेवलं गेलं पाहिजे आणि पक्ष्यांना सुद्धा आपल्या परीने आपण धान्य आणि पाणी ठेवलं पाहिजे, कारण आपलं तापमान हे आपल्याला जर इतकं त्रासदायक असेल तर मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना सुद्धा त्रासदायक आहे। निसर्गाचा समतोलपणा आणि आपल्याही जीवनाचा समतोलपणा राखायचा असेल तर प्रत्येकानं आपापली काळजी घ्यावी अशी मी आपणाला नम्र विनंती करतोय। ज्येष्ठ नागरिक म्हणून मी आपणाला विनंती करतो, आपण काळजी घ्याल अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।